You want the platform? What? Yes, no. No, They're probably going to perform something. We'll see. Be ready for them to perform or not to speak the action. प्रतिज्ञा एक साथ हात न करता म्हणायची. प्रतिज्ञा एक साथ सुरू कर. बैठेंगे बैठ जाओ. माताजींच्या कृपेनं ही गोष्ट अतिशय सहजसाध्य आणि आपल्याला मिळण्यासारखी. त्या सहजयोगामध्ये जेव्हा ही प्रक्रिया घडते तेव्हा हे अतिशय सोपं आहे. आपण शरीरशास्त्र शिकतो शाळेत. आपल्या शरीरामध्ये याची सोय परमेश्वरानंच करून ठेवली. आपला जो पाठीचा कणा आहे या कण्याच्या खाली माकड हाड आहे. याच्यावरती एक त्रिकोणी हाड आहे आणि या ठिकाणी कुंडलिनी शक्ती ही व्यक्तीच्या शरीरामध्ये स्थित असते. ही कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर आपल्याला चैतन्य लहरीच्या सोबत परमेश्वराची जाणीव होऊ शकते. ही कुंडलिनी शक्ती पाठीच्या कण्यातून मधल्या मणक्यांमधून अशी ब्रह्मरंध्रापर्यंत येते. म्हणजे हा जो टाळूचा वरचा भाग आहे इथे येते आणि त्यानंतर ती खाली उतरल्यानंतर हातात आल्यावरती आपण अशा आठवण बसून फतेबादच्या त्या एज्युकेशन सोसायटीचे फार उपकार आमच्यावर आहेत असं वाटतं मला. कारण पूर्वीही मी फतेबादला आले होते
आणि ह्या ठिकाणी परत एकदा प्रोग्राम झाला तर बरा अशी माझी फार इच्छा होती आणि त्या इच्छेप्रमाणे आज हे घडून आलं. त्याबद्दल ह्या शाळेचे जे मुख्य अध्यापक आहेत त्यांचे मी फार आभार मानते. तसेच इथले शिक्षक वर्ग, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी व फत्तेबाद शहरातील भाविक, सात्विक अशी मंडळी, ह्या सर्वांना आमचा नमस्कार. आपल्यासमोर सहयोग म्हणजे काय आता व्यवस्थित रूपाने चव्हाण साहेबांनी मांडलेला आहे. ठीक आहे, हसत नाही, रस्त्याला चालताना कोणाशी बोलत नाही, जसं काही कोणी घरात मेला असेल आणि सुतक पाळतात असेच ते वागत असतात. त्याला विचारलं, बाबा तुम्हाला असं का वाटतंय, असं तुम्ही दुःखी का? तर ते म्हणतात आम्ही एवढी धावपळ केली, सगळं काय मिळवलं, पण आम्हाला कोणचीच चूक करत नसेल. तुकाराम बुवांनी कोणचीच चूक केली नाही, ज्ञानेशांनी कोणचीच चूक केली नाही आणि आनंदात होते. म्हणजे त्यांच्यात काहीतरी आपल्यापेक्षा काहीतरी विशेष होतं हे लक्षात आणलं पाहिजे. आता आपली मी प्रतिज्ञा ऐकली, फार आनंद झाला आणि मला अगदी आनंदाश्रू आले. तो साधू ज्या भूमीवर जन्माला आले आणि श्री रामाला सुद्धा आणि आपल्या पायातल्या वाहना काढून आणखी अनवाणी चालावं लागलं अशी पुण्यभूमी बघण्यासाठी म्हणून ते लोक येते. पण आपल्याला मात्र त्याची कदर नाही, आपल्याला त्याची माहिती नाही. त्याला कारण असं आहे की ह्या जे मंडळी येत आहेत ह्या मंडळींना काहीतरी मिळालेलं आहे आणि त्या मिळाल्यामुळे त्यांना समजतं की ही भूमी काय विशेष. त्यांना तुम्हाला तेव्हा जाणवेल जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडेल. नामदेवांनी सांगितलंय फार सुंदर की आकाशामध्ये पतंग उडते, आणखी मुलगा हातात पतंग घेऊन ती उडवत आहे, पण जरी तो सगळ्यांशी बोलतोय तसं लक्ष तुमचं जरासं एकाग्र झालं तर इतकी सोपी गोष्ट आहे की तुम्ही चटकन आत्म्याला प्राप्त होता. म्हणजे त्याला प्राप्त झाल्यावर काय होतं, मनुष्याला काय होतं, म्हणजे तो मनुष्य समर्थ म्हणजे तुम्ही जे आहात त्याचा तुम्हाला अर्थ लागतो. आता समजा हे असं एक मशीन आणून ठेवलं इथे आम्ही तुमच्या समोर आणि ह्याचा संबंध जर आम्ही मेनशी लावला नाही तर याला काही अर्थ नाही. तसंच तुमचं झालेलं आहे. अजून तुमचा अर्थ जर मेनशी लागला नाही, परमेश्वराशी लागला नाही तर तुम्हाला काही अर्थ नाही. तेव्हा तुम्ही समर्थ होता म्हणजे तुम्हाला तुमचा अर्थ लागतो. तुम्हाला कळतं की तुम्ही संसारात आले कशाला, तुमचं महात्म्य काय आणि तुमची शक्ती काय. आणि एकदा ती शक्ती चालू झाली म्हणजे तुमचं हे शिक्षण, तुमचं हे सगळं काही जे आहे त्याला बहर येतो, त्याला सौंदर्य येतो, त्याला रूप येतं आणि ह्याच्यातनं त्या शक्तीतनं तुम्ही इतरांचं भलं करू शकता, त्या शक्तीतनं तुम्ही सगळ्यांचं ठीक करू शकता. पण बहुतेक होतं काय की आपण ह्या गोष्टीचं महात्म्य ठेवत नाही. आपल्याला बाह्यातलं महात्म्य दिसतं. आपण झाडाकडे बघतो की झाड हे फार छान आहे, असं झाडासारखं झालं पाहिजे, पण हे झाड सुद्धा जर त्याची मुळं ठीक नसली तर हे झाड सुद्धा मरून जाणार. तसंच आहे आपलं शिक्षण, हे ठीक असलं पाहिजे पण त्याच्या मुळात आपल्याला जायला पाहिजे. आताच आपण म्हटलं ना, सरस्वतीची वंदना केली पण आता सरस्वतीपर्यंत पोहोचलो पाहिजे. तिची शक्ती आपल्यामध्ये वाहत आली तरच आपण सरस्वती पुत्र होऊ. नाहीतर नुसते शिकलेले उडाणटप्पू लोक होऊ शकतात, वाटेल तसेचे लोक होऊ शकतात. जगामध्ये शिकलेले सर्व लोक काही फार चांगले नाहीये, पण ह्या मुळात उतरायला पाहिजे आणि ते उतरण्यासाठी आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे. आता ही जी आत्मसाक्षात्काराची जी योजना आहे ती परमेश्वराने केलेली आहे. त्याच्यासाठी तुमच्यामध्ये कुंडलिनी म्हणून शक्ती आहे, ती शुद्ध इच्छा आहे. ती शुद्ध इच्छा एकदा जर जागृत झाली तर मात्र तुम्हाला आत्मसाक्षात्कार होणार. कारण ती एकच शुद्ध इच्छा तुमच्यामध्ये आहे की तुमचा संबंध परमेश्वराशी झाला आणि परमेश्वराशी संबंध होणं हीच खरी इच्छा तुमच्यात आहे. बाकीच्या इच्छा, आज तुम्हाला वाटेल आपण मॅट्रिक पास झालो तरी तुम्ही सुखी होणार नाही, उद्या वाटेल मोटर घ्यावी तरी तुम्ही सुखी होणार नाही, परवा वाटेल एक घर बनवावं तरी तुम्ही सुखी होणार नाही. सुखी कधी व्हाल, जेव्हा तुमचा संबंध परमेश्वराशी. तेव्हा ही शुद्ध इच्छा जागृत झाली पाहिजे, ही कुंडलिनी आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे. अशी सर्वांनी इच्छा धरावी म्हणजे आपण शक्तिमान होऊ, आपल्यातनं शक्ती वाहील. ही जी सर्व शक्ती जी हे सगळ्या झाडाला हिरवं करते, नंतर जेवढी जिवंत कार्य संसारातली करत आहे ती शक्ती सगळीकडे अणुरेणूत पसरलेली आहे. ती शक्ती आपल्या हातातनं वाहू लागली म्हणजे आपण समर्थ होणार आणि आपण शक्तिवान होणार. हे आम्हाला घडावं, शुद्ध लोक आहे असं
असं मला वाटलं. आणि त्यामुळे मी म्हणत होते की एकदा फतेबादला अवश्य परत प्रोग्राम घ्यावा, म्हणजे तिथल्या लोकांची भेट परत होईल आणि मग त्यांना परत समजावून सांगण्यात येईल की सातत्याने सहयोग केला पाहिजे. जरी तुम्ही पार झाले, समजा ह्याचं कनेक्शन आम्ही लावलं, पण ते सातत्याने राहिलं पाहिजे. मग कृष्णाने असं सांगितलेलं आहे की योग झाल्यावर तुमचं आम्ही क्षेम बघू, म्हणजे सगळं तुमचं भलं बघू, तुमचं राहणं खाणं पिणं जे काही लक्ष्मी तत्व आहे वगैरे सगळं काही आम्ही तुमचं बघू. पहिल्यांदा योग घ्या असं कृष्णाने सांगितलेलं आहे. पण त्याच्या आधी त्याने सांगितलं नित्य अभियुक्ताना, म्हणजे सातत्याने तुम्ही परमेश्वराशी संबंधित राहिलं पाहिजे. सगळं लक्ष तुमचं परमेश्वराकडे असलं पाहिजे. पण म्हणून होणार नाही. आता तुमचं लक्ष माझ्याकडे आहे, मी जर म्हटलं तुमचं लक्ष आतमध्ये घेऊन जा, तुम्ही नेऊ शकत नाही. ते कसं घडणार? त्याच्यासाठी म्हणून कुंडलिनी जेव्हा जागृत होते, जेव्हा ही घटना घडते, तेव्हा तुमचं लक्ष आपोआप आतमध्ये जातं आणि तुम्ही जागृत होता. तुमच्या हातामध्ये थंड थंड अशा लहरी येतात, डोक्यात नाही, तुमच्या डोक्यात अशा थंड थंड लहरी तुमच्या कुंडलिनीच्या येतात. पण मग हळूहळू ते पण विरून जातं, कारण तुम्ही सातत्याने ते बघत नाही. म्हणून आज जरी मी आले असले तरी माझ्याशी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी सहयोग हा सातत्याने केला पाहिजे. एक तर घष्टीला ते पूर्वी मुसलमान साईनाथांसारखे होते. चिश्तीचे फार मोठे अवलिया मुले, त्यांना अवलिया म्हणतात. जसे आपल्याकडे आपण म्हणतो ना साधू, तसे तिकडे अवलिया असते. तर त्यांचे एक पुतणे होते, त्यांना मी विचारलं का तुमची जात काय? ते म्हणे अवलिया की क्या जात होती माँ. खरी गोष्ट. योग्याला काय जात असते काय? संन्याशाला जात नसते, तसंच योग्याला जात नसते. जात नाही पात नाही काय नाही, सगळे आपण एक झालो, सगळे एक झालो. असं एकीकरण आलं पाहिजे, म्हणजेच प्रेम भाव वाढणार. परमेश्वराच्या साम्राज्यात सगळे एकच आहे. आपणच हे वेगळं वेगळं काढलं आपल्या बुद्धीने आणि अहंकाराने हे सगळं करून भांडणं लावलेले. कोणी एक सुद्धा मनुष्य वेगळा नाही, सगळे परमेश्वराच्या अंगातले अंग प्रत्यंग होतं. पण फक्त जागृत नाही म्हणून असं वाटतं वेगळं वेगळं. जागृत झाल्यावर कळतं की सामूहिक चेतनाच येते. म्हणे तुमची चक्र कुठे झाली, ह्यांची चक्र कुठे झाली, त्यांची चक्र कुठे झाली, कळलं की नाही? आणि बरोबर समजतं काय होतंय, म्हणजे तुमची चेतनाच विशेष साक्षात्कारी चेतना होती. तर तुम्हाला साक्षात्कारी होऊ नका असं तर कोणी संतांनी सांगितलं नाही. सांगितलं का? झालं नाही पाहिजे असं काही सांगितलं. तेव्हा समजूतदार म्हणून माळ नाही घालायची. कारण आम्हाला तर माळ कशाला, काम झालं आमचं. मोटर कशाला, आता आमचं काम झालं, आता इथे बसायचं आम्हाला. मोटर सोडली पाहिजे, त्याला तरी कशाला चिकटून राहायचं. म्हणून माळ नाही घालायची. कोणी तुम्ही माळ घातली समजा, उद्या दुसऱ्याने काय घातलं, तिसऱ्याने काय घातलं, म्हणजे काय त्याला काय अर्थ आहे? आता यांच्यात सगळ्यांनी फक्त परमेश्वराची माळ गळ्यात घालायची, ती दिसत पुष्कळ लोक टोपी उतरून परमेश्वराच्या आशीर्वादात राहायला शिकलं पाहिजे. आणि त्याचा आशीर्वाद आत्मसाक्षात्काराशिवाय पूर्ण होत नाही. आणखी त्या प्रश्न आहेत का? छान प्रश्न विचारला तुम्ही. लहान प्रश्नामधून पुष्कळ मोठ्या गोष्टी सुटतात. कसलंच बंधन पाळायचं नाही, फक्त आत्म्याचं बंधन आहे. फक्त सांगा की बुक्का लावून कोणाचं बरं झालं, एक प्रश्न नाही. आपला विचार येतो, विचार बाबा ते बुक्का लावून कोणाचं भलं झालंय का? पण माताजी म्हणतात की आणि भलं नाही. मग का नाही ऐकावं माताजीचं? ऐकायला काय म्हणतं आई आमची, ती काय आमचं काय वाईट सांगत नाही, तिला काय पैसे नकोत काय. म्हणू नका, मनातच ठेवा, हसू नका. मुलांनी जरासं गंभीर राहिलं पाहिजे. तू आम्हाला आशीर्वाद दे असं 3दा तिला नमस्कार करून म्हणायचं. ती पुण्यभूमी आहे, तिच्याच पुण्यप्रतापाने एवढं मोठं कार्य होऊन राहिलेलं आहे. आता डोळे मिटून मुलांनी शांत राहिलं पाहिजे. डोळे मिटून आणि गणेशाला म्हणायचं की श्री गणेशा, ह्या वेळेला तू माझं रक्षण कर. हा माझा मोक्षाचा क्षण आहे, तू माझं ह्या वेळेला रक्षण कर. चिल्लरपणा करायचा नाही आणि हसायचं नाही. सांगितलं ना, एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. अच्छा, आता शांत बस. डोळे मिटून बघा येते का? डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर.
आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा वर करायचा. उजव्या हातात असा असा हात ठेवायचा, असा मागे, असा मागच्या बाजूला, असा माझ्याकडे नाही, असा मागे. आता बघा उजव्या हातात थंड येते का? मुलींना येते? तुमचा हात असा मागे ठेवा, डावा हात असा ठेवा, डावा. तुम्ही उजवा हात ठेवलेला, डावा हात असा ठेवा, डावा डावा ठेवा ना. आता उजवा हात माझ्याकडे करा, असा. आता बघा हातात येते का उजव्या हातात गाठ? मुलींना येते का? वा, छान. मुलांना लवकर होतं. परत उजवा हात जमिनीवर ठेवायचा आणि डावा हात माझ्याकडे असा करायचा, असा. बघा गाळ येते का? तमोगुण आहे. तमोगुण चालला आता. पृथ्वी तत्व तमोगुण चाललेला आहे. जर अगदीच मांसाहार नाही केला किंवा प्रोटीन नाही खाल्लं तर तमोगुण वाढतं आणि जर जास्त खाल्लं तर रजोगुण वाढतं. म्हणून बॅलन्स, संतुलन असावं. आता येतंय का? आता दोन्ही हात करा, असे 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 करा वर. आता बघा दोन्ही हातात येतंय का? एका हातात येतं? ज्या हातात नाही येत तो हात माझ्याकडे करायचा. नाही येत त्या हातात. ज्या हातात नाही येत तो हात माझ्याकडे जमिनीवर ठेवायचा. नाही उजवा हात असला तर असा ठेवायचा. उजवा हात असला तर उजव्या हातात येत नसलं तर उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावा हात असा. आणि जर डाव्या हातात येत नसलं तर डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात जमिनीवर. तुझ्या कोणत्या हातात नाही येत? उजव्या. या हातात नाही येत ना, हात माझ्याकडे. ज्याच्या हातात नाही तो माझ्याकडे. उजवा माझ्याकडे करायचा, माझ्याकडे थोडे मिनिटा जोपर्यंत येत नाही दोन्ही हातात आलं पाहिजे. त्या लोकांना आलं आलं वा. आता बघा, आता बघा येतं का? छान आलं. मागच्या लोकांना माझ्याकडे बघायचा, विचार नाही करायचा. म्हणून मला मुलांचं बेस्ट वाटतं. काय आठवत नाही, काय नाही. हा काय विचार येतो का बघा डोक्यात? काय विचार नाही ना? एकदम शांत वाटतंय? त्या मुलाला फोटो वगैरे द्या. बाकी इकडे मोठी मंडळी काय झाली की नाही? पत्ते बांधली
पुढच्या मुली मला
खरं की नुसतं ओढायला माता निर्मला देवी की जाऊन दर्शन घ्यायचं सगळ्यात नाही जायचं Background is not good on this side. या सायकली काढून घेतात सायकली काढते दुसऱ्या नाही उद्या सगळे आल्या का दुसरे आले तर बरं आहे. काय झालं बाळाला असं काय करता
जाणार काय रडतंय का काय झालं रडायला काय आता तू गेलो होता ते हो चला रडायला काय झालं मागे जरा मागे रडायला काय झालं बाबा